हाय मुलांनो, आज आपण मॅथ्सचा नेक्स्ट लेसन बघणार आहोत. फन विथ लाईन. लाईन म्हणजे रेष. तर रेषेसोबत काय काय मज्जा करता येऊ शकते हे आपण बघणार आहोत. इफ वी होल्ड अ थ्रेड इन अवर 2 hands अँड स्ट्रेच इट टाईट वी गेट अ स्ट्रेट लाईन. जर आपण असा दोरा आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडला, असा दाखवलाय तसा, हा बघा, हा जर दोरा असा आपण दोन्ही हातांमध्ये पकडला, ठीक आहे, इथली लाईन बघा, तर आपल्याला काय भेटते? स्ट्रेट लाईन भेटते. इफ वी लेट इट हँग लूज वी गेट अ कर्व लाईन. आणि जर आपण असा लूज पकडला तर आपल्याला अशी ती कर्व लाईन भेटते. ठीक आहे, कर्व म्हणजे अशी वळण असलेली. ठीक आहे, त्यानंतर सी हाऊ वी गेट अ स्ट्रेट लाईन. इफ वी टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ थ्रेड अँड लेट इट हँग. जर आपण इथे एका टोकाला दगड बांधला आणि असा तो दोरा वरून खाली सोडला तरी सुद्धा आपल्याला तो दोरा काय होतो? त्या वजनामुळे स्ट्रेच होतो आणि अशी स्ट्रेट लाईन भेटते. इन दिस बुक वी शॅल बी लर्निंग अबाउट द स्ट्रेट लाईन. सो व्हेन वी से अ लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. तर आपण या लेसनमध्ये स्ट्रेट लाईन बद्दल शिकणार आहोत. म्हणजे आपण नुसतं लाईन म्हटलं तरी ती कशी असणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे, कर्व लाईन नाही. नेहा ड्र्यू वर्टिकल ऑर स्टँडिंग लाईन. तर नेहाने अशी स्टँडिंग म्हणजेच वर्टिकल म्हणजेच उभी लाईन, उभी रेघ ओढलेली आहे. अनघा ड्र्यू होरिझॉन्टल ऑर स्लीपिंग लाईन्स. आपण जेव्हा अशी आडवी लाईन आखतो की नाही तर त्याला म्हणतात होरिझॉन्टल किंवा स्लीपिंग लाईन्स. ठीक आहे, तर अनघाने आडवी रेघ ओढलेली आहे. हमीदा ड्र्यू इन्क्लाइंड ऑर स्लोपिंग लाईन्स. तर हमीदाने कोणती? इन्क्लाइंड म्हणजे अशी तिरकी रेष काढलेली आहे, तर त्याला स्लोपिंग लाईन्स किंवा इन्क्लाइंड असं म्हटलं जातं. आता ॲक्टिव्हिटी काय आहे? फोल्ड अ पेपर अँड शो वर्टिकल, होरिझॉन्टल अँड इन्क्लाइंड प्लेन. आता आपल्याकडे असे पेपर घेऊयात. आता हा पेपर घेतलाय, आपल्याला पहिले कोणतं दाखवायचं आहे? वर्टिकल. वर्टिकल म्हणजे काय? तर उभी लाईन. तर आपण हा पेपर असा हा उभा फोल्ड करूयात. आता ही जी लाईन आहे की नाही बघा बरं, ही आहे ही आहे वर्टिकल लाईन. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे हा जो आपण पेपर आहे ना, हा असा आडवा फोल्ड केला की तुम्हाला भेटते ती आहे हॉरिझॉन्टल लाईन. ही बघा, ही अशी आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन भेटली. ही जी आडवी आहे ना, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. ही उभी आहे ती झाली वर्टिकल. वर्टिकल समजलं, हॉरिझॉन्टल समजलं. आता आपण बघणार आहोत इन्क्लाइंड लाईन. इन्क्लाइंड लाईनला आपण असा हे कॉर्नरला कॉर्नर टच करून घ्यायचे. आपण बोट करताना पेपर फोल्ड करतो की नाही, तसा फोल्ड करून घ्यायचा. म्हणजे ही तुम्हाला भेटला आहे अशी इन्क्लाइंड लाईन. अशी तिरकी लाईन असते ना, तिला इन्क्लाइंड लाईन असं म्हणतात. ठीक आहे, आता ड्रॉ लाईन्स लाईक द वन शोन बिलो. इथे खाली जसं दाखवलं आहे तशा तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. तर इथे बघा, ही झाली वर्टिकल. तर हे बघा, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. ही आडवी लाईन आहे ना, म्हणून ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. ही झाली उभी लाईन आहे ना, ही झाली वर्टिकल लाईन. आणि ही अशी तिरकी लाईन आहे, तर ही झाली इन्क्लाइंड लाईन. समजलं? आय ड्रॉ अ लाईन विथ द हेल्प ऑफ अ बुक. मी बुकच्या मदतीने सुद्धा लाईन काढू शकतो. जर आपल्याकडे काही स्केल नसेल तर आपण ह्या बुकच्या मदतीने सुद्धा लाईन काढू शकतो. असं इथं घट्ट पकडायचं एका हाताने आणि दुसऱ्या हाताने या साईडने अशी लाईन खेचायची आहे बघा. तर मी एकाच हाताने काढते, त्यामुळे थोडंसं पुढे मागे. हे बघा, आली स्ट्रेट लाईन. आता आय यूज अ बॉक्स टू हेल्प मी ड्रॉ अ लाईन. मी बॉक्सच्या मदतीने सुद्धा लाईन काढतो किंवा काढते. आता माझ्याकडे पेन्सिल बॉक्स नाही आहे, हा बॉक्स होता. तर ह्या बॉक्सच्या सुद्धा एक साईडच्या कॉर्नरने तुम्ही अशी इथे लाईन काढू शकता. त्याला बॉक्सला घट्ट पकडून ठेवायचं पण. ठीक आहे, आता हे मला एका हाताने काढायला जमत नाही आहे व्यवस्थित, तर तुम्ही एक हाताने पकडायचं आणि दुसऱ्या हाताने अशी लाईन काढायची. हे बघा, अशी स्ट्रेट लाईन. समजलं? आय यूज्ड अ रूलर टू ड्रॉ अ लाईन. रूलर म्हणजे पट्टी. तर मी पट्टी वापरून लाईन ड्रॉ करते. ठीक आहे, तर स्केलच्या मदतीने तर तुम्हाला सगळ्यांनाच येते लाईन ड्रॉ करायला, है ना, अशी.
आता आय ड्रू अ लाईन जस्ट बाय हँड विदाऊट द हेल्प ऑफ एनी डिव्हाइस. मी कशाचाच वापर न करता हाताने अशी स्ट्रेट लाईन काढू शकते. आली स्ट्रेट लाईन. चला नेक्स्ट बघू. आयडेंटिफाय द शेप्स अँड कलर देम. आता यातले शेप्स आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत, ओळखायचे आहेत आणि त्यांना कलर करायचं आहे. आयडेंटिफाय द शेप्स लाईक, हा कोणता शेप आहे? ट्रायंगल, सर्कल अँड स्क्वेअर इन द पिक्चर अलॉंग साईड. आता हे बघा, इथे हे नाकाच्या इथं ट्रायंगल आहे, हे ट्रायंगल आहे, हे ट्रायंगल आहे, हे ट्रायंगल, हे ट्रायंगल आहेत आणि ही बोटंसुद्धा ट्रायंगल आहेत. त्यानंतर इथे हा ट्रायंगल आहे, इथे हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर हा जो ट्रायंगल आहे तर त्याला रेडने कलर करायचा आहे. ही ॲक्टिव्हिटी बरं का, हे तुम्ही करा. हे ट्रायंगलला रेडने करायचं आहे. सर्कल जे आहेत ते येलोने करायचे. सर्कल बघा मी तुम्हाला सांगते, हे जे डोळे आहेत ते सर्कल आहे, हा त्याचा चेहरा आहे, तोंड आहे गोल, ते पण सर्कलच आहे, त्याला पण येलो कलर करायचा आहे. हे जे हाताचं इथे दाखवलेत ना हे सर्कल, ते पण येलो कलरने करा. अँड स्क्वेअर जे आहेत ते ब्ल्यूने करायचे आहेत. ठीक आहे. तर आता इथे असं प्रॉपर स्क्वेअर नाही आहे, पण असा स्क्वेअर सारखा जो शेप आहे, जो हा आहे तोंडाचा, हा आहे, हा 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 ना. आता हे राहिलेले शेप स्क्वेअर सारखेच आहेत ना, रेक्टँगल आहेत, तर ते तुम्हाला ब्ल्यू कलरने करायचे आहेत. समजलं?